श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. नमस्ते हलग्राम, नमस्ते मुसलायुध, नमस्ते रेवती कांत, नमस्ते भक्तवत्सल, नमस्ते बलिनाम श्रेष्ठ, नमस्ते धरणीधर, प्रलंबारी नमस्तेस्तु, त्राहिमां कृष्णपूर्वज. श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कंध. अथ पंचषष्टितमोऽध्यायः. श्री बलरामांचे व्रजाकडे जाणे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली, म्हणून ते रथावर स्वार होऊन नंदगोकुळात गेले. इकडे व्रजवासी गोप आणि गोपीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्सुक होत्या. ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिले. बलरामांनी मातापित्यांना नमस्कार केला. त्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत केले. बलरामा, जगदीश्वर असा तू धाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत राहा, असे म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजविले. यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामांनी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला. ते आपले वय, मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटले. नंतर गोपाळांच्या जवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केले तर कोणाला खूप हसविले. यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले तेव्हा सर्व गोपाळ त्यांच्याजवळ आले. त्यांनी कमलनयन श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता. बलरामांनी जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्या संबंधी विचारपूस केली तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने त्यांना विचारले, बलरामा, आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना? आता तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असता तर आमची तुम्हाला कधी आठवण येते का? पापी कंसाला आपण मारले आणि आपल्या आप्तेष्टांना मोठ्या संकटातून वाचविले, हे चांगले झाले. आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारलेत किंवा जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहत आहात, हेही उत्तम झाले. बलरामांच्या दर्शनाने खुश झालेल्या गोपींनी हसून विचारले, बलरामा, शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना? आपल्या बांधवांची, मातापित्यांची त्यांना कधी आठवण येते का? आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार काय? पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का? आपल्या माणसांना सोडणे किती कठीण असते, तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आईवडील, भाऊ, पतिपुत्र, बहिणी यांनासुद्धा सोडून दिले. परंतु हे प्रभो, त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हाला सोडून ते निघून गेले. त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया विश्वास कसा बरे ठेवणार नाही? एक गोपी म्हणाली, आम्ही तर अडाणीच, आमचे जाऊ दे. परंतु शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतज्ञ श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशा बरे फसतील? त्यावर दुसरी गोपी म्हणाली, अगं का नाही फसणार? ते गोड गोड बोलण्यात मोठे पटाईत आहेत ना. शिवाय त्यांचे ते सुंदर स्मितहास्ययुक्त पाहणे, यामुळे शहरातील त्या स्त्रियासुद्धा प्रेमावेगाने स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतीलच. तिसरी गोपी म्हणाली, गोपींनो, त्यांच्याबद्दल कशाला बोलता? दुसरा एखादा विषय काढा. जर त्या निर्दयाचा वेळ आमच्या खिरीस जात असेल तर आमचाही वेळ त्याच्यासारखाच का जाऊ नये? गोपी आता भगवान श्रीकृष्णांचे हसत बोलणे, सुंदर पाहणे, चालणे, प्रेमालिंगन इत्यादी गोष्टी आठवून रडू लागल्या.
निरनिराळ्या प्रकारे समजूत घालण्यात निपुण असलेल्या भगवान बलरामांनी श्रीकृष्णांचे हृदयस्पर्शी संदेश सांगून गोपींचे सांत्वन केले. रात्रीचे वेळी गोपींबरोबर राहून त्यांचे प्रेम वृद्धिंगत करीत भगवान रामांनी चैत्र आणि वैशाख असे 2 महिने तेथेच घालविले. त्यावेळी कमलपुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहत असे. पूर्णचंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे आणि भगवान बलराम गोपींसह तेथेच विहार करीत असत. वरुण देवाने आपली कन्या वारुणी देवीला तेथे पाठविले होते. ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळे वन सुगंधित करी. मधुधारेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला. त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तेथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्यांनी ती प्राशन केली. गोपी त्यावेळी बलरामांच्या 4ही बाजूंनी राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते. आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते. गळ्यामध्ये फुलांचा हार व वैजयंती माळा होती. त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते. मुखकमलावर स्मित होते. त्यावेळी आलेले घामाचे बिंदू दवबिंदूसारखे दिसत होते. जलक्रीडा करण्यासाठी सर्व शक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलावले. हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असे पाहून यमुना नदी आली नाही. तेव्हा तिने आपले म्हणणे मानले नाही म्हणून बलरामांनी क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतले. हे पापिणी, मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस. आता मी नांगराच्या टोकाने स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो. राजा बलरामांनी जेव्हा यमुनेला असे फटकारले तेव्हा आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बलरामांच्या चरणांवर तिने लोटांगण घातले आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली. हे रामा, हे रामा, हे महाबाहो, हे जगतपते, ज्यांचा अंश असलेला शेष हे सर्व जग धारण करतो, त्या आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही. हे सर्व स्वरूप भक्तवत्सल भगवन, आपण परम ऐश्वर्यशाली आहात. आपले खरे स्वरूप न जाणल्या कारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला. मी आपल्याला शरण आले आहे, मला सोडून द्यावे. त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिले. नंतर गजराज जसा हत्तीणींबरोबर क्रीडा करतो त्याप्रमाणे ते गोपींबरोबर जलक्रीडा करू लागले. यथेष्ट विहार करून जेव्हा ते यमुना नदीच्या बाहेर आले तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी वस्त्रे, बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला. बलरामांनी निळी वस्त्रे परिधान केली आणि सोन्याचा हार गळ्यात घातला. अंगाला चंदन लावून व सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभू लागले. परीक्षिता, अजूनही बलरामांनी ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी वाहत आहे. त्यामुळे जणू अनंत शक्ती भगवान बलरामांच्या यशाचे ती गायन करीत आहे असे वाटते. व्रजवासी गोपींच्या माधुर्याने बलरामांचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाले होते की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या. अध्याय 65 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे उत्तरार्धे बलदेव विजये यमुनाकर्षणं नाम 65तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.